नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. छत्रपती संभाजीनगरमधनं एक घटना उघडकीस आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC मध्ये एक 38 वर्षीय विवाहित महिला, या महिलेवर वारंवार अत्याचार करून एका इसमाने तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी या ठिकाणी दिलेली आहे. तर काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठे घडली आहे घटना, जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधनं. तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी सबस्क्राईब नक्की करा. तर ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज MIDC मध्ये. वाळूज MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि गुन्हा नोंद ज्या बेसिसवरती झाला आहे ते कारण म्हणजे एक 38 वर्षीय विवाहित महिला जी जिममध्ये जात होती आणि जिममध्ये जात असताना तिची ओळख जिममधल्या अमोल लक्ष्मीकांत जोगवडकर या युवकासोबत झाली आणि या अमोलसोबत ओळख झाल्यानंतर या अमोलने एक दिवस घराच्या समोर गाडी बंद पडली आहे आणि पिण्यासाठी पाणी या पीडित महिलेकडे मागितलं आणि पाणी मागितल्यानंतर त्या पीडित महिलेने त्या अमोल जोगवडकर याला आपल्या घरी बोलावून त्याला पाणी दिलं, पिण्यासाठी पाणी दिलं. परंतु त्या दिवशी या अमोलने जो जिममध्ये ज्याच्यासोबत या महिलेची ओळख झाली होती त्याने तिच्यासोबत जबरदस्ती करायला सुरुवात केली. आता त्याने जबरदस्ती केली आणि त्यानंतर पुढे देखील वारंवार यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित करण्यासाठी या अमोलने त्या पीडित महिलेवरती दबाव टाकायला सुरुवात केली. तर पुढे देखील जानेवारी आणि फेब्रुवारी 2026 मध्ये असे प्रकार घडले. पहिला प्रकार हा 14 डिसेंबर 2025 रोजी घडला. 14 डिसेंबर 2025 रोजी दुपारच्या वेळेला ही पीडित महिला घरी एकटी असताना हा जोगवडकर तिच्या घरासमोर आपली गाडी बंद पडली आहे आणि या बहाण्याने तिच्याकडे पाणी मागण्यासाठी गेला. गाडी बंद पडलेली आहे, आपण प्रचंड थकलेलो आहोत, तुमच्या घराच्या जवळच आलेलो आहोत असे सांगत तो तिच्या घरी गेला आणि घरी ज्यावेळेस या महिलेने त्याला पिण्यासाठी पाणी दिलं त्या दिवशी त्याने अत्याचार केल्याची तक्रार या पीडित महिलेने केली आहे. पुढे वारंवार असे प्रकार या अमोलने या ठिकाणी केल्याचं जाणवतं. दुपारी 3 वाजेच्या सुमारास हा पहिला प्रकार घडला होता. त्यानंतर जानेवारी आणि 6 फेब्रुवारी 2026 रोजी देखील अशाच पद्धतीनं या अमोलने आपल्यासोबत जबरदस्ती केलं असल्याचं या पीडित महिलेने सांगितलं. या गोष्टीची वाच्यता जर कुठे केली तर तुझ्या नवऱ्याला संपवून टाकेन अशी धमकी देखील या जोगवडकरने आपल्याला दिली असल्याचं या पीडित महिलेने सांगितलं. त्याचबरोबर हा त्रास जेव्हा सहन होईनासा झाला त्यावेळेस तिने तिच्या पत्नीला या सगळ्या गोष्टी पतीला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी थेट वाळूज MIDC पोलीस स्टेशन गाठला. वाळूजमध्ये फिर्याद दिल्यानंतर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार ह्या करत आहेत आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामुळे आता पुन्हा एकदा वाळूज परिसरात असा प्रकार हा उघडकीस आलेला. जिममध्ये जाणाऱ्या एका विवाहित महिलेवरती होणारा हा अत्याचार आणि याचा प्रकार, याचा संपूर्ण तपास पोलीस या ठिकाणी करतात. यामध्ये काही शंका घेण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्या की सुरुवातीला हा अमोल ही महिला घरी एकटीच असतानाच कसा आला, त्यानंतर वारंवार देखील 2 वेळा हा अमोल घरी कसा आला आणि आल्यानंतर लगेचच मरण्याच्या धमक्या देण्यात आल्यात किंवा या महिलेचे
आणखी काही कॉल डिटेल्स आणि काही गोष्टी या अमोलच्या संदर्भाने पोलीस तपासत आहेत। या प्रकरणामध्ये काय काय हालचाली होत आहेत हे आम्ही तुम्हाला निश्चितच सांगण्याचा प्रयत्न करू। पण संभाजीनगरमध्ये घडलेली ही घटना याबद्दल तुमचं मत काय, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।